चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि तुम्हाला हे कितपत योग्य वाटते, कितपत आवडते, नाही आवडते ते सुद्धा मला सांगा, पण मला जे वाटतं ते मी तुमच्यासोबत शेअर करते। हाय हॅलो नमस्कार, कसे सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं। मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये। आणि आज आहे जागतिक महिला दिवस, त्याचबरोबर महाशिवरात्री सुद्धा आहे। सो बऱ्याच जणांनी असं प्लॅन केलं असेल की नाही आज मी वुमेन्स डेचं काहीतरी सेलिब्रेट करणार, मस्तपैकी केक कटिंग वगैरे करणार, मज्जा करणार, धमाल करणार। सो आपण महिला दिनाविषयी तर बोलूच यात, पण त्या अगोदर मला सांगा तुम्ही कोणी कोणी ना आज स्वयंपाकाला सुट्टी घेतली आहे किंवा मग घर कामाला सुट्टी घेतली आहे, पटापट कमेंट करून सांगा। आणि नसेल जरी घेतली ना तरी पण कमेंट करा कारण मला माहिती आहे यातली एकही महिला अशी नसणार आहे ज्यांनी स्वयंपाकाला किंवा जे काही घर काम आहे त्याला सुट्टी घेतली आहे, हो की नाही? याचाच अर्थ आपण इंडिपेंडंट आहोत। पण असं बऱ्याच जणांना तरी सुद्धा वाटतं की फक्त बाहेर जाऊन काम करणं किंवा जॉब करणं म्हणजेच इंडिपेंडंट आहोत, तर असं अजिबात नाहीये। आपण सकाळपासून जे चहा करण्यापासून, एखाद्याच्या हातात चहा देण्यापासून संध्याकाळपर्यंत आपण जे काही काम करतोय ना त्यातून आपण इंडिपेंडंट किती आहे हे आपण स्वतःला दाखवतोय। आणि खरं तर दाखवण्याची सुद्धा गरज नाहीये, आपल्याला माहित असलं पाहिजे की आपण इंडिपेंडंट आहोत की नाही, आपण कसा विचार करतोय त्यावरती डिपेंड आहे। नाहीतर दिवसभर जरी तुम्ही काम करत राहिलात आणि तुम्ही जर बाहेर काम करत नाहीयेत किंवा पैसे कमवत नाहीयेत तर तुम्हाला काही लोक इंडिपेंडंट म्हणणार सुद्धा नाहीत। पण माझ्या मते सगळ्या ज्या नारी आहेत, सगळ्या ज्या महिला आहेत त्या सगळ्या इंडिपेंडंट आहेत, कारण त्या आपल्या मुलांची, स्वतःची, नवऱ्याची, सासूची, सासऱ्याची सगळ्यांची काळजी घेत असतात आणि त्याच्यासाठी, आणि म्हणून माझा नारी शक्तीला सलाम। सो आज आमच्या पिल्लूचा आहे पहिला वुमेन्स डे। हॅपी वुमेन्स डे पिल्लू, हॅपी वुमेन्स डे। पप्पानं तर आम्हाला, म्हणजे हिच्या पप्पानं त्यांनी तर आम्हाला सकाळी सकाळी उठल्या उठल्याच गुड मॉर्निंग आपण जे म्हणतो ना त्याच्याऐवजी आज हॅपी वुमेन्स डे असं बोललेलं आहे। सो छान वाटलं, हो ना? नाही वाटलं छान? छान नाही वाटलं? बोलले की नाही पप्पा? सॉरी, मला एकेची कमेंट आली होती की अभिजित खरंच खूप समजदार आहेत आणि खूप समजून घेतात, खूप म्हणजे अंडरस्टँडिंग आहेत खूप जास्त, आणि सुरुवातीपासून आहेत, म्हणजे आता प्रेग्नन्सीपासून नाही पण खूप सुरुवातीपासून आहेत। तर खरंच त्यांना सुद्धा माझा सलाम, कारण तशी लोक आज आहेत ना, म्हणून माझ्यासारख्या काही महिला सुद्धा आहेत, मुली सुद्धा आहेत ज्या तुमच्यासमोर एवढ्या ओपनली सगळ्या गोष्टी बोलू शकतात किंवा सगळी आपली मतं मांडू शकतात। नाहीतर खूप जणी आहेत आसपासच्याच मी बघते त्यांना आपली मतं मांडता येत नाहीत, खूप साऱ्या गोष्टी त्यांच्या कोणी ऐकून घेत नाही। सो तशा लोकांना सुद्धा, म्हणजे तशा जे पुरुष आहेत तर त्यांना सुद्धा माझा सलाम, आणि महिलांना तर आहे। सो चला, बाकी अजून ना मला असे काहीतरी कधीतरी 2-4 गोष्टी सुचत असतात, म्हणून मी त्या लिहून ठेवत असते। मग काही माझे अनुभव असतील, काही माझ्या शेजारच्या पाजारच्यांचे अनुभव असतील। सो मला जर जे काही गोष्टी वाटतात त्या मी थोड्याशा लिहून ठेवते। सो 2-4 ओळी मी तुम्हाला नंतर ऐकवेल। त्या अगोदर घरातलं काम बाकी आहे, आता माझं आवरलंय। आणि अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवते, तर मी ना एक हेअरस्टाईल करून बघितली जी मी आज केली आहे, बनच आहे, पण या अगोदर मी कधी ट्राय नव्हता केला। पण मागच्या व्हिडिओमध्ये मला बऱ्याच जणींना म्हटलं की तू हेअर मोकळे का सोडते, तर मला आवडतात केस मोकळे सोडायला आणि माझा चेहरा पण थोडासा मोठा दिसतो केस मोकळे सोडल्याच्या नंतर, म्हणून मग मी सोडते। पण मग आज त्या कमेंट्समुळेच मी म्हटलं चला आपण एक नवीन हेअरस्टाईल शिकूयात। सो एका युट्यूबरचीच पाहिली होती, ती केली आहे, मी तुम्हाला दाखवते। आवडली ना? छान वाटते ना? तर तुम्हाला सुद्धा जर आवडली ना तर नक्की अशी एखाद्या वेळेस करून बघा, कारण तुमचे जर पातळ जरी केस असतील ना ते एकदम मोठा बन दिसतो, आणि माझे तर ऑलरेडी केस तुम्हाला माहिती आहेत कसे आहेत। सो मला अजून ते जास्त व्यवस्थित आलेले असं वाटते। सो चला आता ना जास्त बडबड न करता घरातली कामं करूयात। चलो कोण आलं पिकू आपल्याकडे? कोण आलं? हा त्याला मी सांगितलं होतं ज्ञानू माऊ येणार आहे,
ओरडायचं नाही तिला, भुंकायचं नाही. कुठं ओरडलं मला? आज एकदाच ओरडलं. त्यानं ओळखलं लगेच. काय पाय कशाला लागतोय? काय दिदी ते पाय का? ते पायाला चोळ म्हणतोय आणि लाडकर माझे. ते तसे कान केले ना, पाय देतो एक समोर. त्याला म्हण ना पाय दे म्हणा. पाय दे पिकू. पिकू पाय दे तिला, पाय दे. मालिश करून देते पायाची. लाडाचंच आहे. अजून द्या काय. पाहुण्यांकडून काम करून घेते. हा आल्या तुझी हे करा. बस आता बस ती थकली. आता इकडे बाळ झोपलंय, बाळाला घेण्यासाठी थांबली ती. आणि ते पिकाचेच लाड चालू आहेत. होय हा, ते पायाला हे बघ असं 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 कर म्हणतो तो. कोणाकडे गेले पिल्लू? कोण आले? व्हिडिओ कॉल केल्यावर तर नाही बघती. आज बघा नाच माझ्याकडं, तिकडेच बघतीये. मी बसले ना इकडे. आणि जरा गुंगीत येते त्याच्यामुळं. तू हसली ना, आपण हसलो की लगेच हसते. आता शिक बघितलं. शास्ती काय? कोण आले? किती हसू आला आता. पण लय हसू येले बाबा, लयच हसू येले. तर दुपारी ना ज्ञानू आली आणि मग गप्पाच्या नादामध्ये मी व्हिडिओ बनवायचं विसरून गेले. त्याच्यामुळे आता लक्षात आलं, म्हटलं चला आता आपण स्टार्ट करूयात. आणि आलं की कसं होतं, गप्पा चालू होतात. ती पिलूच्या नादामध्ये, मी गप्पा मारण्याच्या नादामध्ये. तशा रोज फोनवर होतातच गप्पा, पण तरी सुद्धा असं असतं ना की समोर भेटलं की आपल्याला काहीतरी जरा वेगळाच उत्साह येतो. असं फेस टू फेस असलं की मग. आणि मग त्याच्यामध्ये सगळं राहून गेलं. आणि आज वुमेन्स डे आहे, पण स्पेशल असं काहीच नाही. पण स्पेशल वुमेन्स डेच्या दिवशी ज्ञानू आली. सो आज वुमेन्स डेच्या दिवशी आम्ही तीन महिला झालेलो आहोत घरी, आणि आता एकच पुरुष आहे. तर आता बघूयात, काही जर ठरला तर प्लॅन. आम्ही विचार केला होता खरं तर सेलिब्रेशनचं काहीतरी आपण करूयात का, पण आज ज्ञानूला उपवास आहे. मध्ये बोलली दीदी मला केक नाही खाते ज्ञानू, तू एकटीच खाशील. त्यामुळे मग केकचा प्लॅन आम्ही कॅन्सल केलेला आहे. आणि सकाळी जे मी तुम्हाला म्हणलं होतं ना, तुम्हाला ना मला काहीतरी अशा 4 ओळी ऐकून दाखवायचे. मला हे कितपत योग्य वाटते, कितपत आवडते, नाही आवडत आहे ते सुद्धा मला सांगा. पण मला जे वाटतं ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर बाईने फक्त चूल आणि मूल करावं अशा विचारांची लोक आहेत अजून या जगात. फारशी नसली तरी मोजकी लोक आहेत ज्यांना मुलीने जॉब केलेला चालतो, पण सून जॉब करणारी नको. तिनं फक्त आपलं घर आणि मुलगा छान सांभाळायला पाहिजे. बरं, फक्त घर किंवा घरातलं काम करणं हे चुकीचं नाहीच आहे मुळात, पण त्यातही तिला मुभा नसतेच की सगळ्या गोष्टींची. ड्रेसिंग कसं करायचं, इथपासून जेवणामध्ये काय बनवायचं, त्यात ती अडकून पडतेच ना. आणि या सगळ्यात तिने कितीही आनंदी राहायचं ठरवलं तरी सुद्धा तिला टोमणे पडतातच की. तुला कुठे ड्युटीला जायचंय, घरातच असतेस. बरं, आता या टोमण्यांचं काय करायचं? 100% खरं नसेल तरी कितपत खरं हे तुम्ही मला सांगा. आणि खरंय की नाही, असे टोमणे पडतातच. आणि मी सकाळी याच्यासाठीच म्हटलं इंडिपेंडंट बद्दल, की आपण साधं घरातला चहा जरी बनवत असू ना तरी सुद्धा आपण इंडिपेंडंट आहोत. आणि बाकी महिला तर सगळ्याच गोष्टी करतात, इव्हन चहापासून ते संध्याकाळच्या जेवणापर्यंत. मग ते दिवसभर काही काम असेल तुमचं, झाडून, फरशी, बाकी सगळ्या ज्या काही गोष्टी असतील ते, मग तुम्ही बाहेर काम करो किंवा न करो तरी सुद्धा एक स्त्री घरातलं तर करतेच, पण बाहेरचं काहीतरी गोष्टी करतेच. आता आपण बाहेर जातो, मी सुद्धा म्हणजे तुम्ही पाहिलं असेल मला सुद्धा की इव्हन प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा मी बाहेरच्या भाज्या आणणं किंवा किराणा आणणं ह्या सुद्धा सगळ्या गोष्टी करते. मग ती बाहेरचीच कामं आहेत ना, पण एवढंच की आपल्याला त्याबद्दल कोणी पे करत नाहीये, पण आपण ती कामं तर करतोच. याचा अर्थ आपण इंडिपेंडंट आहेत. आणि हेच मला सकाळी सांगायचं होतं तुमच्यासोबत. आणि बऱ्याच जणांनी ना मला असं म्हटलं होतं की तू म्हणजे मागे जेव्हा मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलं होतं ना की सासू सुनेबद्दल रील्स बनवले होते मी, तेव्हा सुद्धा बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की तुझी सासू अशी आहे का, तुझी सासू तशी आहे का. तर मला तर ना सासूबाईच नाही आहेत माझ्या, पण मी आजूबाजूची लोक बघते ना, म्हणजे जी काही आपली सोसायटी आहे, जे काही लोक वागतात ते बघते, तर त्यावरून मला अशा काही गोष्टी सुचतात. आणि खरं तर खूप वेळा खटकतात, किंवा काही वेळेला ना त्या लोकांची जी तशी वागतात ना त्यांची खरं तर कीव येते की म्हणजे कसं काय असं कोणी वागू शकतं, म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये छोट्या मोठ्या, असं सांगतेय मी.
पण आता ज्याची त्याची विचारसरणी, त्यामुळे त्याबद्दल आपण काही बोलू नाही शकत. आणि माझं कोणाशी वाईटही नाहीये, पण मला हेच सांगायचं होतं की अशी लोक सुद्धा असतात. आणि आता मी नेहमी काही जर बोलत असेल ना, तर त्यात पिकुसूला पण मध्ये मध्ये उड्या मारायच्या असतात, कारण ते आलेत. आता तुम्ही काय घेऊन आलाय? काय घेऊन आलाय? तो बॉक्स कशाचा आहे? वुमेन्स डे आम्हाला सरप्राईज मिळालं. तू वुमेन्स आहे का? वुमेन आहे का तू? हा, एवढ्या उड्या मारायला एवढा आनंद काय झालं तुला? तर साहेबांनी आमच्यासाठी पेस्ट्री आणलेली आहे. येस, हॅपी वुमेन्स डे. थँक्यू. मी सकाळीच सांगितलं सगळ्यांना, तुम्ही सकाळी उठल्या मला वुमेन्स डे विश केलं म्हणून. तर चला आता लेट झालंय खूप. आता पहिले आम्ही स्वयंपाक करतो, त्याच्यानंतर आपण वुमेन्स डेचं सेलिब्रेशन करूया. भूक लागली? ओके चलो. पिलो वुमेन्स डे ला 3 वुमेन्स आणि पेस्ट्री छोटीशी किती छान आहे. पण बापरे, मला एकटीलाच खायला भेटणार आता, तुम्हाला नाही भेटणार. काय काय होईल नेमकं? हा काय होईल असं? हे ह्यात नको ना, पॅक केलेलं नको ना तुला? हा नको पॅक केलेलं. आपण हॉलमध्ये आलो आपण. ते एका साईडला गेली. असू दे हे नाव ते ह्याना असं ठेवू का? आणि ते दुसरं कोणी काय ठेवले त्याच्यावर? काय म्हणते? वुमेन्स डे स्पेशल पेस्ट्री. वुमेन्स डे स्पेशल पेस्ट्री बघ कशी बघायची का तुला? दिसली का? हा, तुम्हाला वुमेन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. खरं तर वुमेन्स डे सेलिब्रेट करणं म्हणजे फक्त पेस्ट्री कट करणं किंवा केक कट करणं नाही, तर आपली विचारसरणी जी आहे ती चेंज करायला पाहिजे. तेव्हाच खरं तर खऱ्या अर्थानं वुमेन्स डे सेलिब्रेट केला जातो. आपण नेहमी ऐकतो की एक बाईच बाईला खाली खेचते. सो तसं न करता सगळ्यांनी मिळून कामं केली पाहिजेत आणि सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. सो चला, आजचं आमचं हे छोटंसं व्हिडिओ, छोटंसं सेलिब्रेशन आम्ही इथेच एंड करतो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. आणि जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या. बाय.